नमस्कार. जय बिरसा. जय आदिवासी. आदिवासी परंपरेप्रमाणे कुठल्याही कार्याला जी नमन केलं जातं, नमन करतो. आधी नमन चांद सूर्याला, पंचमहाभूतांच्या तत्वाला. नमन माझे निसर्ग राजाला, ज्यांच्यामुळे हा देह पोसला. नमन माझे डोंगऱ्या देवाला, नमन माझे गाव देवीला. नमन माझे कनसरी मातेला, या मोगी मातेच्या चरणाला. नमन माझे माय बापाला, ज्यांच्यामुळे हा जन्म झाला. सिद्धू कानू बुद्ध भक्ताला, नमन माझे तंट्या राघोजीला. धरती आबा बिरसा मुंडाला, ज्यांनी स्वातंत्र्याचा समर पेटविला. नमन माझे आदी क्रांतीवीराला. अशाच प्रकारे सर्व आदिवासी क्रांतिकारक जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आणि तुम्हा सर्व रसिकांना जय बिरसा, जय जोहार, जय आदिवासी. आज उलगुलान एक साहित्यिक चळवळ च्या माध्यमातून आपणासमोर मी विषय घेऊन आलेला आहे. आदिवासी इतिहास, संस्कृती आणि सद्यस्थिती. या विषयाला हात घालण्यापूर्वी थोडंसं सांगावंसं वाटतं, थोडंसं बोलावंसं वाटतं. एक विचार करा की या जगामध्ये एवढी दुष्ट माणसं असताना, स्वार्थी विचार करणारी माणसं असताना अजूनही जग व्यवस्थित चाललेलं आहे. हे कशाच्या आधारावर? तर या जगामध्ये साहित्यिक, विचारवंत, कलावंत, प्रबोधनकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जे माणूस घडवण्याचं काम केलं जातं, माणसाला जागृत करण्याचं काम केलं जातं आणि त्यामुळे या समाजामध्ये एक चांगली नीतिमान पिढी घडवली जाते आणि त्या माध्यमातून हा समाज आजतागायत चांगल्या पद्धतीनं जीवन जगत आलेला आहे. काही माणसं स्वतःसाठी जगतात, काही माणसं स्वतःसाठी जगता दुसऱ्यांसाठी जगतात. कवी सुरेश भट एका ठिकाणी म्हणून गेलेले आहेत की ते लोक वेगळे होते, घाईत जे गेले पुढे. ते लोक वेगळे होते, घाईत जे गेले पुढे. मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. या पद्धतीनं काही माणसांचा पिंड असतो आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करावं या प्रेरणेनं काम करत असतात. मागं राहिलेल्यांसाठी काहीतरी एक प्रेरणादायी काम करत असतात. आणि असंच प्रेरणादायी काम काही सामाजिक संघटना, काही विचारवंत करत असतात. आणि हेच काम उलगुलान एक साहित्यिक चळवळ यांच्या माध्यमातून माणसांना जागं करण्याचं, प्रबोधन करण्याचं काम सुरू झालेलं आहे. एक चांगला उपक्रम आहे. कारण की आपणाला तर माहीतच असेल की अब्राहम लिंकन यांनी जी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे की लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण डेव्हिड बिथाम यांनी एका ठिकाणी असं सांगून ठेवलेलं आहे की लोकशाही चालवण्यासाठी संविधान, प्रशासनिक अधिकारी, कायदेमंडळ किंवा न्यायालय पुरेसं नाही. हेच घटक चालू शकत नाहीत लोकशाही. तर लोकशाही चालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरूक नागरिक. आणि जागरूक नागरिकच लोकशाही चालवू शकतात. तर अशा पद्धतीनं ह्या जगाचा हा जो व्यवहार चाललेला आहे, जे आचार विचार माणूस करतो, त्याच्या पाठीमागं हे जे विचारवंत असतात, कलावंत असतात, साहित्यिक असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, ह्या सगळ्यांचा हात असतो असं मला सांगायचं आहे. आणि एक माणसांना प्रेरणा देण्याचं, माणसांच्या प्रश्नांवरती बोलण्याचं धाडस हे लोक करत असतात, साहित्यिक लोक. मी तर अनेक कवींच्या कविता वाचतो, अनेक साहित्य वाचतो आणि त्यातनं एक समाज प्रबोधनाचं काम कसं चाललेलं आहे किंवा एक समस्यावरती कसं बोललं जातं
हे मला सुद्धा थोडंसं जाणवलं आणि मी सुद्धा एक दोन कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या एक दोन कविता फक्त आपल्यासाठी मी सांगतो आणि पुन्हा माझ्या विषयाला मी हात घालतो. पहिली माझी कविता आहे कशी गाऊ तुमच्या ओठातली गाणी. जे माणसांवरती जे विचार लादले जातात, जी माणसं गुलाम बनवली जातात किंवा दुसऱ्या माणसांची संस्कृती लादली जाते आणि त्यावेळेस कशी अवस्था होते त्याविषयी ही कविता आहे. बघा, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी, आमच्याही वाट्याचे सुख तुम्ही घेतले हिरावून. जीवन आमचे हेच येथली उपजाऊ ही माती, जीवन आमचे हेच येथली उपजाऊ ही माती, सखे सोबती हेच आमचे झाडे वनस्पती. शेतीमातीच्या संस्कृतीची आमच्या हृदयी गाणी, शेतीमातीच्या संस्कृतीची आमच्या हृदयी गाणी, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी. तुम्ही लुटेरे ओरबाडून घेण्या जल जमीन जंगले, तुम्ही लुटेरे ओरबाडून घेण्या जल जमीन जंगले, देशद्रोहाचे आरोप उगी आमच्या माथी मारले, देशद्रोहाचे आरोप उगी आमच्या माथी मारले. का न दिसले तुम्हास आमच्या डोळ्यांमधले पाणी, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी. हा धर्म कसला तुम्ही पोसला, हा धर्म कसला तुम्ही पोसला, आम्हाशी शिकवाया, कित्येक आमच्या तुमच्याच मार्गी पिढ्या गेल्या वाया. आता नको रे सांगू आम्हा तीच ती जुनी कहाणी, तीच ती जुनी कहाणी म्हणजे पोथ्या पुराणे कर्मकांडे वगैरे. आता नको रे आम्हा सांगू तीच ती जुनी कहाणी, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी. श्रद्धाभावाच्या बांधून पट्ट्या आमच्या डोळ्यांवरती, श्रद्धाभावाच्या बांधून पट्ट्या आमच्या डोळ्यांवरती, तुम्हीच केली कितीक पापे गाऊन ईश्वर आरती, तुम्हीच केली कितीक पापे गाऊन ईश्वर आरती. प्रकाशास म्हणावयास का लावता अंधाराची गाणी, प्रकाशास का म्हणावयास लावता अंधाराची गाणी, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी. काल्पनिकती तुमची कवने का आम्हा ऐकवता, काल्पनिकती तुमची कवने का आम्हा ऐकवता, गरिबीतही आम्ही पोसली येथे खरीखुरी मानवता, गरिबीतही आम्ही येथे पोसली खरीखुरी मानवता. कोण धावते कोणासाठी जात धर्म ओलांडूने, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी. तोही माझा हाही माझा हाच आमचा धर्म, तोही माझा हाही माझा हाच आमचा धर्म, निसर्ग निर्मित जीवांबरोबर बांधले आम्ही कर्म, हृदयामधून स्वरते आमच्या अस्तित्व अभिमानी, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी, कशी गाऊ तुमच्या ओठातली आनंदाची गाणी. यानंतर एक राजकारण्यांवरती टीका करणारी कविता मी सादर करतो. निवडणुका आल्या की ते येतील हात जोडत, निवडणुका आल्या की ती येतील हात जोडत, अन करतील मंदस्मित आमच्या नजरेला नजर भिडवत. पाठ केलेली भाषणे सभांमधून ठोकतील, पाठ केलेली भाषणे सभांमधून ठोकतील पोकळ आश्वासनांची. गलिच्छ फाटक्या तुटक्या जीर्ण वस्त्यांमधून फिरताना आता थबकतीलच त्यांची पावले जरा वेळ. गलिच्छ फाटक्या तुटक्या जीर्ण वस्त्यांमधून फिरताना आता थबकतीलच त्यांची पावले जरा वेळ. तिथला अंधार पाहून अस्वस्थ झाल्याचे भासवतील ते, तिथला अंधार पाहून अस्वस्थ झाल्याचे भासवतील ते, आणि मग कोरडी सहानुभूती दाखवत तिथून बाहेर काढण्याची गोड स्वप्नेही दाखवतील निर्लज्जपणे. निवडणुका जिंकल्या की त्यांचे बेभान कार्यकर्ते त्याच झोपड्यांच्या गल्ल्या गल्ल्यांमधून बिभत्सपणे नाचत जातील. त्यांच्या विजयी मिरवणुका कडेकडेनेच बघतील तिथली उघडी नागडी पोरं. आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची उजळणी करत तिथली बाया माणसेही डोकावतील दारातून. त्यांचा विजयी नाच पाहता पाहता आपल्या खोल डोळ्यांमध्ये भविष्यातील भुकेचा जाच कसा असेल याचे हलकेच स्वप्नचित्र साठून राहील त्यांच्या डोळ्यात काही वेळ. आणि मग अजून अंधारून येते त्यांच्या आयुष्यातली कातर वेळ, अजून अंधारून येते आयुष्यातली त्यांच्या कातर वेळ.
तर बंधूंनो, या जगामध्ये प्रत्येक समाजाचं एक अस्तित्व असतं. प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती असते आणि त्या संस्कृतीला अनुसरून माणसं जीवन यापन करत असतात. आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये विविध समाज आहेत, विविधतेत एकता आहेत असं म्हणतात. परंतु या विविधतेत एकता असतानाच विषमता सुद्धा आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. आपला भारत देश खरं तर खूप ऐतिहासिक, प्रागैतिहासिक कालखंडातल्या अनेक कथांनी प्रसिद्ध झालेला आहे. मला एक सांगावंसं वाटतं की या भारत देशाची ओळख सांगताना जे वेद संस्कृती आहे त्या वेद संस्कृतीपासून भारताची ओळख सांगितली जाते. परंतु त्या वेद संस्कृतीमध्ये जे जीवन आहे त्यामध्ये बघत असताना त्याच्यामध्ये आदिवासी कुठं असतो, आदिवासी कुठं आहे, हा प्रश्न मला नेहमी पडत आलेला आहे. आणि मग जेव्हा भारताचा इतिहास सांगितला जातो त्या इतिहासामध्ये आपल्याला आदिवासी समाजाचं अस्तित्व शोधावं लागतं. आदिवासी समाज तर आहे या ठिकाणी. खरं तर भारत शासनातर्फे जे आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोमध्ये सांगितलं गेलं की भारतामध्ये आदिवासी नाही आहेत. खरं तर ती त्यांची कुठली भूमिका आहे ते माहीत नाही. पण आपण सगळे जाणतो की भारतामध्ये जर आदिवासी आहेत तर मग अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर खोटं बोलण्याचा प्रश्नच काय. आणि ह्या दृष्टीनं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस एक लक्षात येतं की जाणून बुजून इथल्या आदिवासींची ओळख दाबली जाते, अनुलेखांना मारली जाते. आणि ह्याच अनुषंगानं काही आदिवासी संघटना आज काम करत आहेत, आदिवासींची ओळख समाजाला करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक आदिवासी अभ्यासक आपल्या आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत. जसं की आपण जाणतो, अभ्यास करतो, आपण शिकलेली माणसं आहेत, आपल्याला कळतं की कुठल्याही समाजाचा इतिहास असेल तर तो समाज इतिहास घडवू शकतो आणि ह्या इतिहासाच्या माध्यमातून आपण प्रेरणा घेऊन पुढे काम करत असतो. ह्या आदिवासींचा इतिहास थोडासा समजून घेण्यापूर्वी आपण आदिवासी म्हणजे काय हे थोडंसं फक्त मी या विषयाला स्पर्श करतो की आदिवासी कोणाला म्हणावं. आदिवासी कोणाला म्हणावं या विषयानं या देशामध्ये बऱ्याचशा काही विचारवंतांनी घोटाळे केलेले आहेत. त्याचा परिणाम आपण आज सुद्धा भोगत आहोत. साधा अर्थ आहे, आदिवासी म्हणजे आधी, सगळ्यात आधी, मूळ. वाशी म्हणजे वास्तव्य करणारा. म्हणजे या देशामध्ये सगळ्यात आधीपासून जो वास्तव्य करणारा समाज आहे तो आदिवासी. हा साधा सोपा सरळ अर्थ आहे. परंतु आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे युनो, तिच्या कार्यकारी गटानं आदिवासी कोणाला म्हणावं याविषयी 4 लक्षणं सांगितलेली आहेत. ती 4 लक्षणं मी सांगतो. त्यातलं पहिलं लक्षण असं की जगातील कोणत्याही प्रदेशामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही विभागामध्ये एखादा समाज, एखादा दुसरा समाज जाण्यापूर्वी त्या प्रदेशामध्ये आधीच वास्तव्य करून असलेला मूळचा समाज, हे पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे वर्चस्ववादी नसलेला, अनाक्रमक. म्हणजे जसं की आपल्या देशामध्ये म्हटलं जातं की आर्य बाहेरून आले, त्यांनी इथल्या मूळ समाजावर आक्रमण केलं. तर असा अनाक्रमक, वर्चस्ववाद नसलेला समाज. तिसरं लक्षण आहे सजीव सृष्टीशी एकरूप झालेला आणि सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असलेला. आणि चौथं जे लक्षण आहे ते जुलूम, छळ व दडपणाला बळी पडलेले लोक. जसं की अमेरिकेमध्ये रेड इंडियन्स यांचा आतोनात छळ झाला, जुलूम झाला, असं अनेक देशामध्ये आपल्याला हा इतिहास बघायला मिळतो. आता आपल्या लक्षात येईल की नेमका आदिवासी कोणाला म्हणावं. तर या दृष्टीनं पाहत असताना ह्या लक्षणांना अनुसरून आपल्या देशामध्ये जो समाज आहे
तो आदिवासी समाज, त्याचा इतिहास नेमका कसा आहे, हे जर आपण सांगितलं नाही तर कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवर जे खोटं बोललं गेलं आहे की भारतामध्ये आदिवासी नाहीत किंवा जे आहेत ते विलीन झालेले आहेत, ओळखता येत नाहीत, तर आदिवासी ओळखू येण्यासाठी आदिवासींचा इतिहास, आदिवासींची संस्कृती माहिती पाहिजे, ती नेमकी काय आहे. कारण की इतिहास जो आदिवासींचा दडवला गेलेला आहे तो आपल्याला संशोधन करून शोधून काढावा लागेल. भारताची जी ओळख सांगितली जाते किंवा भारताचा इतिहास सांगितला जात असताना वेद काळापासून सांगितलं जातं, परंतु त्याच्याही आधी इतिहास या देशामध्ये नव्हता का, ह्या दृष्टीने जर विचार केला तर होता, परंतु तो इतिहासकारांनी व्यवस्थित लिहिला नाही. वेगवेगळ्या गुफा आहेत, वेगवेगळ्या गुहा आहेत, त्याच्यामध्ये असणारी जी चित्रलिपी आहे त्या चित्रलिपीचं संशोधन जर केलं तर कदाचित आपला इतिहास आपण संशोधन करून काढू शकतो. पण तत्पूर्वी वेद काळामध्ये सुद्धा आपली माणसं नव्हती का? मग वेद काळामध्ये जे असुर आणि सूर म्हणजे देव आणि राक्षस यांच्या लढ्या दाखवलेल्या आहेत, मग हे दोनच समाज तिथं होते का? बाकीचे समाज कुठे होते? ह्याचा जर विचार केला तर आपल्याला तिथं असं लक्षात येईल की तिथं ह्या ज्या लढाया झाल्या, जे बाहेरून आर्य आले त्या आर्यांनी इथल्या मूळ असलेल्या अनार्यांवर आक्रमण केलं, त्यांच्या वस्त्या उद्ध्वस्त केल्या, आणि तोच इतिहास आपल्याला सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये, मग तिथं हडप्पा असेल, मोहनजादरो असेल किंवा आता इतर ठिकाणी सुद्धा संशोधन सुरू आहे, तर त्या ठिकाणी असलेला जो मूळ समाज तो कुठला समाज, आणि त्या ठिकाणी संशोधन केल्यानंतर एक मोतीरावन कंगाली, ते आता हयात नाहीत, पण त्यांनी तिथली चित्रलिपी वाचण्याचा प्रयत्न केला आणि ती आदिवासींशी संबंधित जे त्या भागामध्ये गोंडी भाषेशी संबंधित त्यांनी तसं संशोधन केलेलं आहे. मग अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला वेद काळामध्ये शोधता येणार नाही का, की ज्या कहाण्यांमध्ये दडवला गेलेला आहे. खरं तर हा इतिहास आपल्याला शोधावा लागेल. मी काही राजांची, असुर राजांची नावं सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की वेद काळामध्ये अशा छोट्या मोठ्या अनेक पुराण ग्रंथामध्ये किंवा ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा आहेत त्यांच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये काही राजांची आपण त्यांची नावं ऐकली असतील, त्यांच्या कहाण्या ऐकल्या असतील. एक वृत्तासूर नावाचा राजा उत्तर भारतामध्ये होता असं त्याचा उल्लेख मिळतो. हा वृत्तासूर राजा अत्यंत पराक्रमी असुर राजा होता. त्याचं वृत्र हे नाव म्हणजे एक नाव आही असं सांगितलं जातं, आणि आही म्हणजे नागवंशांशी संबंधित आहे ते, आणि नागवंशाचा संबंध हा आदिवासींशी लावला जातो. तर तो राजा आणि देवांचा राजा इंद्र यांचं युद्ध झाल्याचे मध्ये एक आख्यायिका सांगितली जाते. तर त्या वृत्तासुराच्या नंतर भरत नावाचा राजा त्याच प्रदेशामध्ये झालेला आहे, आणि त्या भरत राजाच्या नावावरून भारतखंड नाव पडला असं काही अभ्यासक मत काढतात. परंतु आर्यांच्या इतिहासामध्ये भरत मुनीवरून भारताचं नाव पडलं असं दाखवलं गेलेलं आहे. हे मतप्रवाह आहे. त्यानंतर महासूर नावाचा राजा, हा महासूर अत्यंत पराक्रमी राजा की ज्यानं आर्यांना 12 ठिकाणी पराभूत केलं, आणि काही अभ्यासक असं मतप्रवाह व्यक्त करतात की हे ज्या 12 ठिकाणी आर्यांना पराभूत केलं तीच आज 12 ज्योतिर्लिंग म्हणून भारतामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा महासूर राजा एकाही युद्धात पराभूत झालेला नव्हता. मग याला पराभूत कसं करायचं, तर आर्य षड्यंत्रकारी होते, कपटनीती वापरत होते. मग ह्या महासुरासाठी आर्यकन्या देऊन त्या आर्यकन्येच्या माध्यमातून महासुराला विष पाजलं, आणि तरीही तो मेला नाही महासूर राजा. कारण की जे आदिवासी लोक आहेत ते वनामध्ये जंगलामध्ये राहत असल्यानं त्यांना सगळ्या वनस्पतींची माहिती होती, कुठल्या
आजारावरती, कुठल्या रोगावरती किंवा विषप्रयोग झाल्यावर कुठलं औषध घ्यायचं, अशा पद्धतीनं तो वाचला. परंतु त्याचं शरीर काळं निळं पडलं विषामुळं. पण मग हा इतिहास दडवण्यासाठी समुद्र मंथनाची कथा रचण्यात आली असे काही अभ्यासक सांगतात की तो समुद्र उपसण्यासाठी तो पर्वत आणला, त्याला तो सर्प गुंडाळला, वासुकी सर्प, आणि तोंडाच्या बाजूनं देव राहिले आणि शेपटीच्या बाजूनं राक्षस. अशा पद्धतीनं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा त्याचं विष बाहेर पडतं, मग ते विष तो महादेव प्राशन करतो. म्हणजे इथं सांगायचं आहे की महासूर हाच महादेव केलेला आहे. अशा पद्धतीनं हा इतिहास दडवला गेला असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यानंतर शंभर राजाचं वर्णन येतं. शंभर राजा हा मध्य भारतामध्ये बलशाली राजा होऊन गेला. त्याने 100 नगरं वसवलेली आणि विश्वामित्राला सुद्धा त्यानं बंदी बनवलं होतं, अशा पद्धतीचं वर्णन आहे. बाणासूर राजा एक आहे. बाणासूर हा ढोलगडच्या परिसरातला राजा होता आणि बाणासूरच्या नावाने भिल समाजात अजूनही कटारा या नावानं गोत्र आहे. त्यानंतर वर्तासूर राजा आहे, जो मध्य महाराष्ट्राच्या गुजरातच्या भागामध्ये होऊन गेला आणि तो दयावान राजा होता, पराक्रमी सुद्धा होता. आणि त्याचा पुत्र गुजर नावाचा तो सुद्धा पराक्रमी निघाला आणि त्याच्या पराक्रमावरूनच गुजरातचं नाव पडलेलं असं काही अभ्यासक म्हणतात. पश्चिम बंगालच्या पट्ट्यामध्ये आसाम, नागालँड, मिझोराम या प्रदेशामध्ये महिषासूर नावाचा राजा होऊन गेला आणि तो सुद्धा आर्यांना म्हणजे खूप आर्यांना त्यांनी त्याच्या प्रदेशातून हुसकावूनच लावलं होतं. तर त्याला सुद्धा मारण्यासाठी काली आणि दुर्गा या आर्यकन्यांचा वापर केला गेला. आज सुद्धा त्या भागामधले लोक या महिषासुराच्या पुण्य तिथीच्या निमित्तानं ते शोक व्यक्त करतात. स्मरण दिवस त्याचा असतो त्यावेळेस शोक व्यक्त करतात. म्हणजे सांगायचं काय की हे सगळ्या घटना पाहिल्या, आपण ह्या सगळ्या कथा पाहिल्या, तर ह्याच्या पाठीमागं आदिवासी इतिहास दडवला गेलाय का, ह्याची सुद्धा आपण एक संशोधन करून पडताळणी करायला पाहिजे. तर अशा अनेक राज्य सांगता येतील प्रागैतिहासिक कालखंडातले. मग त्याच्यामध्ये शिमुख आंध्र प्रदेशातला, त्यानंतर मग गयासूर, बंगासूर, मद्रासूर, हिरण्यकेशपू, अशा अनेक राज्यांच्या कहाण्या ह्या पुराणांमध्ये येतात. हा जो इतिहास आहे, ह्या इतिहासामध्ये आदिवासी इतिहास दडवला गेलाय का हे बघितलं गेलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी इतिहासाचं संशोधन झालं पाहिजे. कारण की इतिहास नसेल तर त्या समाजाला पुढे ओळख राहणार नाही, म्हणून हे फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये जेव्हा आर्य आले, काही युरेशियाच्या प्रदेशातून आले, काही मध्य आशियाच्या प्रदेशातून आले असा तो उल्लेख मिळतो. याचे पुरावे अनेक सापडतील तुम्हाला. टिळकांच्या आर्टिक होम इन वेदाज ह्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे. त्यानंतर एक नेहरूंनी पत्र लिहिलं आहे इंदिराजींना, त्याच्यामध्ये उल्लेख मिळतो. असा अनेक ठिकाणी उल्लेख मिळतो. किंवा गोलवळकरांचं जे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये शक यवन होऊन इंग्रज नंतर आले, आम्ही आधी इथल्या भारतातल्या लोकांना हरवलेलं आहे अशा पद्धतीनं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आपण असा काढायला पाहिजे की कोणीतरी बाहेरून आलेलं आहे, ज्यांना आपण आर्य म्हणतो, आणि ते आपण ओळखायला पाहिजे. आता या ठिकाणी आर्यांनी ह्या राजांना कपटनीतीने हरवून अशा पद्धतीनं जम बसवल्यानंतर इथं त्यांनी वर्णव्यवस्था आणली. वर्णव्यवस्था म्हणजे 4 वर्ण: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षूद्र. मग या वर्णव्यवस्थेमध्ये आदिवासी कुठं होता, तर आदिवासींचा समावेश या वर्णव्यवस्थेमध्ये नव्हता. आदिवासी या वर्णव्यवस्थेच्या बाहेर होता.
तर ही जी वर्णव्यवस्था आर्यांनी कशी आणली याविषयी भारतीय विवाद संस्थेचा इतिहास यामध्ये इतिहासाचार्य विका राजवाडे काय म्हणतात बघा. तो मी एक छोटा उतारा आहे तो वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, अनार्य लोकांचा समावेश ग्रामसंस्था काही विशेष संस्कार झाल्याखेरीज होऊ देत नसत. अनार्य दोन प्रकारचे असत, एत्तदेशज अनार्य व बहिर्देशज अनार्य. एत्तदेशज अनार्यात नाग, कोल, भिल्ल, गोंड, पुकस, कातकरी, ठाकूर वगैरे लोक येत. बहिर्देशज अनार्यात शक, यवन, पारसिक, बाल्हिक, मुसलमान वगैरे लोक येत. नाग, कोल व राक्षस हे या देशात आर्यांच्या पूर्वीचे लोक होत. बघा काय म्हणतात ते राजवाडे की नाग, कोल व राक्षस हे या देशात आर्यांच्या पूर्वीचे लोक होत. आर्यवर्तात व दक्षिणारण्यात अप्रांतात ग्रामसंस्था जेव्हा केल्या गेल्या, या एत्तदेशज अनार्यांना ग्रामसंस्थेत कोणते स्थान द्यावे याचा विचार पडला. या विचारातून सुरक्षितपणे पार पडण्यास आर्यांचा पूर्वीचा एक प्रघात उपकारक झाला. गुणांनी व कर्मांनी भिन्न इसमांचे निराळे वर्ण करण्यास आर्य फार पुरातन कालापासून शिकले होते. ह्या शिक्षणाचा उर्फ सतत मनप्रवृत्तींचा परिणाम चातुर्वर्ण्य होय. हे जे राजवाड्यांचं पुस्तक आहे यामध्ये त्यांनी जे मत मांडलंय त्यावरून आपल्याला म्हणता येईल की या देशामध्ये आर्य बाहेरून आलेत. कारण की काही एक प्रवाह असा आहे की आर्य बाहेरून आलेले नाहीत, ते याच देशातले मूळचे आहेत. आणि हे सिद्ध करण्यासाठी आदिवासींची ओळख या ठिकाणी नाकारली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोच्या संघटनेमध्ये जेव्हा केव्हा ही समित्या बसवल्या गेल्या आदिवासींच्या विषयी काम करण्यासाठी, त्या ठिकाणी भारतातल्या शिष्टमंडळानं नाकारलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये आदिवासी हा मूळ निवासी नाही तर एक हिंदूंचाच मागासलेला एक प्रवर्ग आहे, अशा पद्धतीनं तिथं मत मांडलं गेलं. तर या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जाती निर्माण झाल्या. या ठिकाणी जातीवादामध्ये विषमता निर्माण केली गेली आणि अशा पद्धतीनं इथं एक जातींवर आधारित एक धर्मसत्ता सुद्धा उदयास आणली गेली आणि या धर्मसत्तेचा उपयोग हा सत्तेसाठी केला गेला. आणि मग हे जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था मध्यकाळामध्ये ह्याचीच सत्ता होती. आणि त्यानंतर जेव्हा 1600 मध्ये इंग्रज या भारतामध्ये आले, त्या 1600च्या कालखंडामध्ये इंग्रजांनी हळूहळू भारत आक्रमण करायला सुरुवात केली, भारताचे प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि तेव्हापासूनचा जो इतिहास आहे तो इतिहास जरी अभ्यासला आपण तरी आदिवासींचा एक जाज्वल्यपूर्ण असा इतिहास आपल्या दृष्टीस पडतो. परंतु इतिहासकारांनी हा सुद्धा इतिहास व्यवस्थित नोंदवला गेला नाही. काही ठिकाणी फक्त क्षुल्लक त्याचे उल्लेख मिळतात. तर हा ओझरता इतिहास सांगून मी पुढे जाणार आहे. एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे या मार्गदर्शन आपल्या व्याख्यानाच्या शेवटी. तर इंग्रज इथे आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी एक एक संस्थान आपल्या ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात केला. त्यानंतर इथं पहिल्यांदा इंग्रजांना कोणी विरोध केला असेल तर तो आदिवासींनी. हे तर आपल्याला ज्ञात झालंच असेल, कारण की आता बऱ्याचशा ठिकाणी मेळावे होतात, कार्यक्रम होतात, बरेचसे तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करतात, व्याख्याने देतात. तर इंग्रजांनी जेव्हा एक एक प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली, एक एक संस्थानं खालसा करायला सुरुवात केली, तर आदिवासींच्या टेरिटरीमध्ये कोणीही हस्तक्षेप केला नव्हता. जरी या ठिकाणी अनेक राज्यपद्धती होती, परंतु आदिवासींचे जे पारंपरिक अधिकार होते, ज्या रूढी होत्या, त्याच्यामध्ये कोणीही लुडबुड करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तो प्रयत्न इंग्रजांनी केला. आदिवासींच्या ताब्यातील जंगल असतील, जमीन असतील, त्यांच्यावर कर लादण्याचा प्रयत्न केला, जंगल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा आदिवासी आक्रंदून उठला आणि
इंग्रजांशी उठाव सुरू केला. तर हे जे वेगवेगळे उठाव आहेत, हे उठाव सुद्धा आपल्या इतिहासामध्ये प्रामुख्यानं वर्णन केलेले नाहीत, किंवा काही जे उठाव असतील त्या उठावांचे जे क्रांतिकारक असतील त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं, चोर ठरवलं गेलं, आणि अशा पद्धतीनं आदिवासींचा इतिहास हा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यामध्ये मी काही घटनांचा उल्लेख करतो की तिलका मांझीपासून काही जे क्रांतिकारक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लढा दिला, की ज्या लढ्यांची इंग्रजांना दखल घ्यावी लागली. 1771 ते 1784 या सालापर्यंत तिलका मांझीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. तिलका मांझीने ज्यावेळेस क्लीव्हलँड या इंग्रज अधिकाऱ्याचा म्हणजे त्याला ठार मारलं, आणि त्यावेळेस मग आयरकूट यांना, या इंग्रज अधिकाऱ्याला तिलका मांझींना पकडण्यासाठी मोहीम देण्यात आली, आणि आपल्याच माणसांच्या मदतीनं जेव्हा तिलका मांझीला पकडून देण्यात आलं त्यावेळेस तिलका मांझीला 4 घोड्यांनी बांधून ओढत नेलं होतं असा इतिहास सांगितला जातोय. ज्यावेळेस त्यांना भागलपूरला अशा पद्धतीनं ओढत आणलं गेलं त्यावेळेस त्यांच्या अंगावरची कातडी सोडलेली होती, रक्त वाहत होतं, तरीही तिलका मांझीच्या चेहऱ्यावर विद्रोहाची आग तशीच होती. इंग्रज सत्तेवरचा जसा जो राग आहे तो तसाच होता. आणि मग इतर आदिवासी क्रांतिकारकांना दहशत बसावी म्हणून त्यांना झाडाला टांगून फाशी देण्यात आलं. अशा पद्धतीनं इंग्रजांनी तिलका मांझीच्या बाबतीत कारवाई केली. त्यानंतर तंट्या भील आहे. तंट्या भिलाचा सुद्धा लढा आपल्याला ठाऊक असेल. आता सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचतच असते. तंट्या भिलाचा लढा आहे. त्यानंतर 1789 ते 1832 मुंडा संघर्ष आहे. बुधू भगत यांचा लढा आहे. या बुधू भक्तांनी तर इंग्रजांना रांचीमध्ये घुसू दिलं नव्हतं. त्यानंतर 1831-32 कोल संघर्ष आहे. 1885-86 मध्ये सिधू कान्हू, चांद भैरव आणि त्यांच्या 2 बहिणी फुलो आणि झानू यांचा संघर्ष आहे. 1888 ते 1890 मध्ये जमिनीसाठी मुंडा सरदारांचा संघर्ष आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राघोजी भांगरे असतील, आणि 1895 ते 1900 असा क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचा संघर्ष आहे. असे अनेक लढे. मानगड हिल आहे. असं म्हणतात की 1702 लढाया ह्या देशामध्ये, लहान मोठ्या लढाया आदिवासी समाजाने लढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक जमाती आहेत. संताळ आहेत, नागा आहेत, वारली आहेत, बिल्ला आहेत. अशा सगळ्या आदिवासी जमातींनी इंग्रजांशी संघर्ष केलेला आहे, आणि एक विद्रोहाची आग परकीय सत्तेविरुद्धची कायम आदिवासी क्रांतिकारकांनी तेवत ठेवलेली आहे. तर हा जो इतिहास आहे, हा इतिहास पाहत असताना आदिवासींनी केवळ इंग्रजांविरोधात संघर्ष केला असं नाही, तर इंग्रजांच्या हाताखाली काम करणारे जे जमीनदार असतील, सावकार असतील, सरंजामदार असतील, की जे आदिवासींचं शोषण करत होते, लूट करत होते, त्यांच्या विरुद्ध सुद्धा हा संघर्ष होता. आणि या संघर्षाला बिरसा मुंडांनी नाव दिलं होतं उलगुलान. उलगुलान म्हणजे अशा पद्धतीनं सर्वंकष सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व बाजूंनी उभारलेला लढा. हा अशा क्रांतीचा लढा आदिवासींनी या देशामध्ये लढलेला आहे. परंतु या देशामधल्या या आदिवासींचा इतिहास आपल्यापर्यंत आजपर्यंत का पोचला नाही, हा संशोधनाचा प्रश्न आहे. हे जे सगळे लढे झाले, या लढ्याविषयी एक इतिहासकार विल्यम हंटर असं लिहितो की त्याने आपल्या द एन्सल्स ऑफ रुरल बंगाल या पुस्तकात लिहिलंय, आदिवासींच्या बलिदानासाठी सगळे इंग्रज शर्मिंदा होत. म्हणजे आदिवासींचं जे बलिदान आहे ते बलिदान पाहून इंग्रज सुद्धा शर्मिंदा होत, अशा पद्धतीनं त्याने म्हणून ठेवलं आहे. त्यानंतर एक मेजर हसेलवूड इंग्रज अधिकारी असं म्हणतो की 1818 ते 1858 पर्यंतच्या लढ्यामध्ये आदिवासींनी बंड भरपूर केली, पण
उठाव भरपूर केलेत, पण स्त्रिया आणि लहान मुलांच्या रक्ताने आदिवासींचे हात कधीही माखले नाहीत. हे जे अशा पद्धतीने इंग्रज अधिकारी म्हणतात, ह्याच्या पाठीमागं आदिवासींची संस्कृती आहे. म्हणजे संस्कृती काय असावी, एक आदर्श संस्कृती काय असावी, हे आदिवासी समाजाकडे बघून अभ्यासकांनी अभ्यास करायला हरकत नाही. आणि म्हणूनच आदिवासींचा इतिहास आणि आदिवासींची संस्कृती ही या देशामध्ये अभ्यासनाजोगी आहे असं मला वाटतं. आदिवासींचा इतिहास पाहत असताना आदिवासीची संस्कृतीकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे, दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण काही विचारवंत असे मत व्यक्त करत आहेत की जगाच्या पाठीवर कोणती संस्कृती जगाचा विनाश लांबवू शकेल, तर ती आहे आदिवासी संस्कृती. आणि आंतरराष्ट्रीय मजूर संघ ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, यांनी सुद्धा 1986 साली जाहीर केलं होतं की सांस्कृतिक दृष्ट्या आदिवासी कमी दर्जाचे आहेत हा भ्रम काढून टाकला पाहिजे. म्हणजे त्यांना हे सूचित करायचं होते की जगाच्या पाठीवर आदिवासी संस्कृतीमध्ये जो सभ्यपणा आहे किंवा जगाला वाचवण्याची जी मूल्य आहेत ती अभ्यासली पाहिजेत आणि तिचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. अशा पद्धतीनं ही जी आदिवासी संस्कृती आहे ही एक विश्वातील सर्वोत्तम संस्कृती आहे. काही गैरसमजुती सोडल्या, काही किरकोळ अंधश्रद्धा सोडल्या तर आदिवासी रूढी परंपरा या समस्त मानवजातीच्या कल्याणाचे आहेत. मानवी जीवन कसे जगावे, आनंदी कसे राहावे, इतरांच्या कल्याणासाठी आपलं योगदान काय असावं, या विषयाच्या चांगल्या गोष्टी या आदिवासी संस्कृतीमध्ये आपल्याला सापडतील. आदिवासी संस्कृतीमध्ये एकरूपता आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, न्याय आहे, कौशल्य आहे, कल्पकता आहे, माणुसकी आहे, परोपकाराची भावना आहे, प्राणीप्रेम आहे, अशी अनेक मूल्ये सापडतील. काही आदिवासी संस्कृतीची तत्वे सांगितली जातात, ती मी थोडक्यात सांगतो. पहिलं तत्व आहे सजीव सृष्टीची प्रतिष्ठा. निसर्गातील सर्व सजीव सृष्टीचा एकमेकाशी संबंध असल्याने आदिवासी संस्कृती ही सजीव सृष्टी ही प्रत्येक सजीव सृष्टीची ही प्रतिष्ठा जपते. दुसरं तत्व आहे मानवतावादी दृष्टिकोन. आदिवासी संस्कृती ही विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या माणुसकीचा आदर करते. कोणाशीही उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव मानत नाही. तिसरं तत्व आहे निसर्गाशी एकरूपता. निसर्ग घटनाक्रमांशी एकरूप अतूट नाते ठेवणे हे एक तत्व आहे. स्त्री प्रतिष्ठा आहे. स्त्री पुरुष भेदभाव आदिवासींच्या संस्कृतीमध्ये नाही. काही ठिकाणी तर मातृसत्ताक कुटुंब पद्धती असते. पाचवा आहे निसर्गाकडून शिक्षण. आदिवासी माणूस निसर्ग चक्रातील ज्या घडणाऱ्या घटना असतात त्याचं बारकाईने निरीक्षण करतो आणि त्यातून काही गोष्टी शिकतो. निसर्ग पूजा आहे. निसर्ग चक्रानुसार निसर्गामध्ये जे काही बदल घडतात त्या बदलाच्या पाठीमागं काहीतरी एक शक्ती आहे. त्या शक्तीची प्रार्थना किंवा त्या शक्तीला आदर म्हणून अशा पद्धतीनं आदिवासी निसर्गाची पूजा करतात. जीवन मूल्यांची जोपासना. आदिवासींच्या संस्कृतीमध्ये प्रेम आहे, सहानुभूती आहे, सहकार्य आहे, सहअस्तित्व आहे, समता आहे, समानता आहे, न्याय आहे, स्वावलंबन अशी अनेक जीवनमूल्ये सांगता येतील. स्वतंत्रता व स्वयंशासन हे सुद्धा आदिवासींच्या संस्कृतीचं तत्व सांगता येईल की आदिवासी समाज समूहाने राहत असतो. त्याची स्वतःची एक अशी शासन प्रणाली विकसित झालेली आहे जी लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. अलिखित कायदे आहेत परंतु ते कायदे पाळले जातात सर्व समाजाकडून. सामूहिक मालकी हक्क. वनांवरील, नद्यांवरील ज्या मोकळ्या जागा असतात की ज्या कोणाच्या मालकीच्या नसतात त्या सर्व समाजाच्या मालकीच्या ह्या गोष्टी असतात. श्रम संस्कृती आहे. म्हणजे उपजीविकेसाठी श्रम करणे अशा प्रकारे आदिवासींची ही सांस्कृतिक तत्वे जगातल्या कोणत्याही मानवी समाजाच्या जीवन कल्याणासाठी फायदेशीरच आहेत. प्राचीन काळी सुद्धा श्रम आणि सहकार्य समूह या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून ही आदिवासींची संस्कृती फुललेली आहे. तर अशा पद्धतीनं ही आदिवासींची जी संस्कृती आहे
ही संस्कृती जगाला एक चांगला बोध देऊ शकते. एक आफ्रिकेमध्ये काही मानववंश अभ्यासक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक खेळ घेतला मुलांचा. त्या ठिकाणी त्यांनी आदिवासी मुलं जमा केली 10-12 आणि त्यांना एका ठिकाणी उभं केलं आणि त्यांच्यापासून पुढे 100 मीटर अंतरावरती एका झाडाच्या बुंद्याजवळ एका टोपलीमध्ये मिठाई ठेवली आणि त्या मुलांना असं सांगितलं गेलं की आम्ही 1, 2, 3 म्हटल्यानंतर किंवा स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्ही पळत जायचं आणि त्या झाडाच्या बुंद्याजवळ त्या टोपलीमध्ये मिठाई आहे. जो मुलगा सगळ्यात आधी पोचेल तिथं ती टोपली ताब्यात घेईल त्यालाच तो खाऊ मिळेल. त्या मानववंश अभ्यासकांना वाटलं की एखादा मुलगा ज्याच्यामध्ये क्षमता आहे पळण्याची जास्त, तो पुढे जाईल आणि तोच ताब्यात घेऊन टाकेल ती टोपली. परंतु तिथं काय झालं माहिती आहे का, त्या सगळ्या मुलांनी स्टार्ट म्हटल्यानंतर एक गोष्ट केली की सगळ्यांनी हातात हात धरला आणि सगळे बरोबरीने पळत गेले. तिथं गेल्यानंतर टोपली घेतली आणि त्या टोपलीतली जी मिठाई होती ती सगळ्यांनी समान वाटून खाल्ली. ही आहे आदिवासी संस्कृती. याला म्हणतात समूह पद्धत. म्हणजे अशा पद्धतीनं आदिवासीमध्ये एखाद्याची जरी क्षमता जास्त असेल, दुसऱ्याची क्षमता कमी असेल, परंतु ह्याच्यामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पद्धतीने ह्या गोष्टीमधून बोध सांगितला गेला. तर इतक्या चांगल्या आदिवासी संस्कृतीला काही विकृत आणि असमंजस लोकांकडून बदनाम करण्याचे नेहमी प्रयत्न होत असतात. आपण जर पाठीमागे थोडंसं गेलो तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की राम रहीम नावाचा एक बाबा होता आणि त्याने मेसेंजर ऑफ गॉड MSG2 काहीतरी असा एक पिक्चर बनवला होता आणि त्या पिक्चरमध्ये त्याने आदिवासी हे सैतान आहेत वगैरे असे संवाद घातले होते. तर हे आदिवासींच्या संस्कृतीला, आदिवासींच्या जीवनशैलीला बदनाम करण्याचे प्रयत्न, त्याच्यावर वादसुद्धा झाले होते. तर काही पाठीमागे मागच्या वर्षापर्यंत सुद्धा जेव्हा टिकटॉक चालू होतं, टिकटॉकवरती सुद्धा खूप असे व्हिडिओ एक बदनाम करण्यासाठी किंवा एक सामाजिक असमतोल बिघडवण्यासाठी असे व्हिडिओ टाकले गेले होते. आता आदिवासी संघटना ह्या गोष्टीकडे लक्ष चांगल्या देत असल्यामुळं हे प्रश्न सॉल्व्ह होतात, काही गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. पण अशा पद्धतीनं हे जे विकृत माणसं करत असतात हे चुकीच्या गोष्टीवर भाष्य करून किंवा त्यांच्याच चुकीच्या धारणा ह्या समाजाविषयी झालेल्या असतात. तर ह्या त्यांच्या चुकीच्या धारणा जर दूर करायच्या असतील तर आदिवासी संस्कृतीचं महत्त्व हे आपण जगाला सांगायची आता वेळ आलेली आहे. कारण एका बाजूला आदिवासींना असं म्हटलं जातं की आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. मग आपण जर विचार केला की नेमका मुख्य प्रवाह कुठला या देशातला, ज्या मुख्य प्रवाहामध्ये विषमता आहे, जातपात भेद आहे, धार्मिक वाद आहेत, अशा प्रवाहाला मुख्य प्रवाह म्हणायचं की आदिवासींच्या मानवतावादी संस्कृतीला मुख्य प्रवाह म्हणायचं, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. खरं तर भोगवादी आणि चंगळवादी संस्कृतीपेक्षा आदिवासींची संस्कृती जर बघितली, आदिवासींमध्ये देवदासी प्रथा नाही आहेत, आदिवासींमध्ये हुंडा पद्धती नाही आहे, आदिवासींमध्ये स्त्रियांना कमी लेखलं जात नाही, अशा पद्धतीनं जी संस्कृती आहे खरं तर हिला मुख्य धारा करायला पाहिजे. आदिवासींमध्ये बलात्कार, मारामाऱ्या, गुंडशाही या गोष्टींना थारा नाही. आता काही किरकोळ गोष्टी घडत असतील, परंतु वेगळ्या समाजाचा संपर्क झाल्यामुळं, वेगळे समाज संपर्कात आल्यामुळं कदाचित ह्या गोष्टी आल्या असतील. ह्याला कारण सुद्धा आता असं झालेलं आहे की ज्यावेळेस जगामध्ये धार्मिक सभ्यता निर्माण झाल्या, आदिवासींची संस्कृती हाच आदिवासींचा धर्म आहे, परंतु आज आदिवासींवर धर्म लादला जातोय, कट्टर धार्मिकता लादली जाते आणि ह्या गोष्टीतून आदिवासी सुद्धा आज काही तरुण या गोष्टीकडे वळत आहेत. काही धार्मिक संघटना आदिवासी भागामध्ये शिरून आदिवासींच्या तरुण मुलांना त्यांच्या मेंदूवरती धार्मिक संस्कार करून त्यांना वापरलं जात आहे.
तर आदिवासींमध्ये कुठलाही धर्म नाही, आदिवासींची संस्कृती हाच धर्म आहे. परंतु आज धार्मिक कट्टरतेकडे आदिवासींना ओढलं जातं आहे आणि त्यातून आदिवासींची ओळख पुसण्याचं काम केलं जातं आहे. ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आता धर्म म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे. तर आदिवासी धर्म कसा मानत नाही, माणुसकी हाच धर्म कसा मानतो, याविषयी एक गोष्ट आहे ती सांगतो आणि मग जी 5वी अनुसूची आहे त्याच्यावर मला थोडंसं भाष्य करायचं आहे. एक धर्माचं टोळकं धार्मिक प्रचार करण्यासाठी फिरत असतं. एका दिवशी त्यांचा मुक्काम हा एका शहरामध्ये पडतो आणि ते जे टोळकं असतं ते सतत फिरत असतं धार्मिक प्रचार करण्यासाठी. जिथं मुक्काम होईल तिथं करत असतात. जेव्हा त्यांचा मुक्काम हा अशा एका शहरामध्ये पडतो की जिथं त्याच धर्माची लोक असतात आणि जेव्हा ते रस्त्यावरच्या घरांच्या बाजूला झोपलेले असतात तेव्हा त्यांना उठवून दिलं जातं, तिथून पळवून लावलं जातं. एवढंच काय, त्यांना अन्न पाणी सुद्धा विचारलं जात नाही. तेच टोळकं जेव्हा ग्रामीण भागामध्ये जातं प्रचार करण्यासाठी, एका गावातून जात असताना दुसऱ्या गावाकडच्या रस्त्याला लागतात आणि त्यांना अंधार पडतो. थोडासा अंधार पडल्यानंतर चालून चालून ते थकलेले असतात, समोर गाव दिसत नाही. अशा वेळेस रस्त्याच्या बाजूला एक त्यांना झोपडी दिसते, तिथं एक दिवा लुकलुकताना दिसतो आणि ते तिथं जातात आणि तिथं एक म्हातारा बाबा असतो आणि त्याला सांगतात की आम्हाला आजचा दिवस इथं राहू द्या. तर त्या ठिकाणी ते थांबतात. आता त्या बाबाकडे एकच लोटा पाणी असतं, ते खूप तहानलेले असतात. मग तो म्हातारा बाबा काय करतो, त्या रात्रीच्या अंधारातही त्या टोळक्यासाठी झिऱ्यावरून पाणी वाहत असतो, एक एक लोटा. तेव्हा ते म्हणतात की बाबा आता बस झालं, आमच्यासाठी किती करणार. तेव्हा त्या बाबाचं जे उत्तर आहे तो काय म्हणतो की अरे बाबांनो, तुम्ही काय माझ्या झोपडीमध्ये रोज रोज येणार नाहीत, तेवढाच आम्ही माझा धर्म पाळतो. म्हणजे बघा, धर्म म्हणजे काय ह्याची शिकवण हा अडाणी समजला जाणारा माणूस यांना सांगतो आणि तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतं की धर्मबिर्म काही नसतं. जगण्याचं जे एक नीतिमत्ता असते, जगण्याची जी एक शैली असते, ही शैलीच एक संस्कृतीच एक प्रकारचा धर्म असतो. आणि अशा पद्धतीनं ते टोळकं मग त्या धर्माचा प्रसार सोडून देतं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आदिवासी जीवनशैलीमध्ये, संस्कृतीमध्येच धर्म एक प्रकारचा सामावलेला आहे. धर्म म्हणजे एक विशिष्ट आचार विचारशैली असते, विशिष्ट कर्मकांड असतात आणि त्याच्यामध्ये माणसं जाऊन अडकतात. धर्मासाठी माणूस नाही, माणसासाठी धर्म आहे, हे आदिवासी संस्कृती सांगते. आणि म्हणून आदिवासी संस्कृतीचा अभ्यास केला गेला पाहिजे. ती जगाच्या कल्याणाचं ते आहे, माणसांच्या कल्याणाची आहे. आज जर आपण पाहिलं तर हिंदू धर्म आणि ईसाई धर्म यांच्या प्रभावामुळे आदिवासी समाज हा मूळ प्रवाहापासून म्हणजे आपल्या संस्कृतीपासून दूर चालला गेला आहे. तर हा का जातो, कारण की त्यांचं जे भ्रमिष्ट केलं जातं, त्यांना ते गैरसमज पसरवले जातात किंवा त्यांच्या मेंदूवरती तसे संस्कार केले जातात. याविषयी एक छोटी गोष्ट आहे ती मी सांगतो की ही गोष्ट छत्तीसगडमध्ये एक पंकज यांनी एक कथासंग्रह केलेला आहे, त्याच्यामध्ये छापली गेलेली गोष्ट आहे की एक माणूस एक बकरी घेऊन रांची शहरामध्ये जातो. ती बकरी त्याला विकायची असते, परंतु ती बकरी काही, ते लोधमा नावाचं गाव असतं, त्या लोधमामधून त्याला रांचीमध्ये जायचं असतं. तर ती बकरी काही त्या रांचीकडे तिला दाव बांधतो आणि ओढत नेतो, पण ती बकरी काही जात नाही, तिला जायचंच नसतं रांचीमध्ये. तो खूप प्रयत्न करतो, बकरीला ओढतो, बकरी बसून पडते, कसं तरी ओढत ओढत अर्ध्या रस्त्यापर्यंत आणतो, थकतो. आता करावं काय,
मग तो तिला झाडाचा पाला तोडतो असा पुढं दाखवतो, तरी बकरी येत नाही. मग त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की बकरीला असा काही उपचार करावा की बकरीला रस्ताच भुलून जाईल. कोणता रस्ता आहे हेच माहीत नसणार आहे बकरीला. मग त्याने काय केलं, बकरीच्या शिंगाला धरलं, खूप असं घुमवलं, गरगर गरगर फिरवलं आणि सोडलं. सोडल्यानंतर त्याने पुन्हा रांचीच्या दिशेला बकरीला न्यायला चालू केलं. आता ती घुमवल्यामुळं त्या बकरीला म्हणजे ते विस्मरण झालं की मी कुठल्या वाटेनं चालले. ती विसरून गेली की लोधमा कुठे आहे आणि रांची कुठे आहे. अशा पद्धतीची ती सुंदर कथा मला वाचायला मिळाली. तर ह्या कथेचा बोध इतकाच की अशाच पद्धतीनं आदिवासींच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार भरवून मूळ प्रवाहापासून भटकवलं जातं, त्यांना धार्मिक बनवलं जातं आणि कुठल्या ना कुठल्या धर्मामध्ये कोंबून आदिवासींची ओळख नष्ट करण्याचे उद्योग चालवले जातात. तर ह्यापासून सुद्धा धडा घेण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीनं आदिवासी इतिहास, आदिवासी संस्कृती आणि आदिवासींची सद्यस्थिती सांगण्याचा थोडक्यात मी प्रयत्न केलेला आहे. मला खास आज एका महत्त्वाच्या गोष्टीवर जे बोलायचं आहे ती आहे आदिवासींसाठी असणारी 5वी आणि 6वी अनुसूची. खरं तर 5वी आणि 6वी अनुसूची संविधान लागू झाल्यानंतर लागू आहे असे म्हटलं जातं सगळीकडे आणि ते खरं आहे. पण तरीही बऱ्याचशा आदिवासी मित्रांना किंवा आदिवासी आपले नेते आहेत त्या सगळ्यांना 5वी अनुसूची नेमकी काय आहे, काय भानगड आहे हे अजून माहिती नाही. आणि ह्या 5वी अनुसूची संविधानामध्ये घेण्याचं कारण काय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आता जो मी इतिहास सांगितला किंवा आदिवासी संस्कृती सांगितली ह्याचा आणि 5व्या अनुसूचीचा काय संबंध आहे हे सुद्धा जाणून घ्यावं लागणार आहे. 5व्या अनुसूचीच्या बाबतीत बोलत असताना काही गोष्टी मला इथं मुद्दाम उल्लेख करायचा आहे की आपल्याला 5व्या अनुसूचीमध्ये जे हक्क आहेत, जे अधिकार आहेत ते दिले जात नाहीत. परंतु आपण जर आता काही देशांचा विचार केला, ऑस्ट्रेलियाचे जे प्रधानमंत्र्यांनी लारकीय आदिवासींसाठी तिथं जी 50,000 हेक्टर भूमी होती ती त्यांना परत केली. आता संपूर्ण जगभरातले आदिवासी जागृत होत आहेत, आपले हक्क अधिकार मागत आहेत. तसं आपल्या भारतामध्ये केव्हा होईल, जेव्हा इथला आदिवासी जागृत होईल, आपले हक्क आणि अधिकार जाणून घेईल. आंतरराष्ट्रीय संघटनेनं युनोकडून जे अधिकार जागतिक आदिवासींसाठी दिले गेले आहेत, मग तो 13 सप्टेंबर 2007चा अधिकारांचा जाहीरनामा असेल किंवा 107 कलमांचा जाहीरनामा असेल, तर ते भारतातल्या आदिवासींसाठी माहीत सुद्धा करू दिले नाहीत. अशा पद्धतीचं एक राजकारण इथं खेळलं जातं आहे. एवढंच काय, भारतातल्या संविधानामध्ये जी 5वी अनुसूची आहे, 6वी अनुसूची आहे, ह्याच्यावर सुद्धा नीट अंमलबजावणी होत नाही. याविषयी आज मला बोलायचं आहे की त्या 5व्या अनुसूचीमध्ये नेमकं आहे काय. तर हा जो मी तुम्हाला इतिहास सांगितला, त्या इतिहासाचा जर तुम्ही एक नीट अभ्यास केला, जे वेगवेगळे उठाव झाले, अगदी तिलका मांझीपासून तंट्या मामा असतील, सगळे जे आपण उठाव बघितले, तर त्या उठावाचा परिणाम हा 5व्या अनुसूची आहे. जेव्हा इंग्रजांनी या ठिकाणी जंगलांवरती, जमिनीवरती अधिकार गाजवायला चालू केलं, त्यावेळेस आदिवासींनी उठाव केले. उठाव केल्यानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की इथला फक्त आदिवासी समाज एवढा विद्रोह का करतोय. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आदिवासींना राजकीय सत्ता मिळवण्याची हौस नाही, तर आदिवासींची इथली जी जीवन प्रणाली आहे, त्यांचं जे जीवन आहे, त्यांचे जे पारंपरिक अधिकार आहेत, त्यांच्या ज्या रूढी आहेत, त्याच्यामध्ये जो हस्तक्षेप होतोय, त्यामुळे हे सगळं घडत आहे. हे आदिवासी आक्रंदून उठत आहेत. आणि मग त्यांनी
भारत सरकार अधिनियम बनवला 1919. त्यामध्ये पूर्णतः वर्जित क्षेत्र आणि संशोधित वर्जित क्षेत्र अशा पद्धतीनं 2 भाग केले. त्यानंतर 1935 साली पूर्णतः वर्जित क्षेत्र आणि आंशिक वर्जित क्षेत्र अशा पद्धतीनं करून आदिवासी एरिया सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये आदिवासींच्या व्यतिरिक्त बाकीच्या भागामध्ये त्यांनी जे कायदे बनवलेले असतील इंग्रजांनी ते राबवायला चालू केलं. आणि पूर्णतः वर्जित क्षेत्र आणि संशोधित वर्जित क्षेत्रामध्ये तिथले जे स्थानिक अधिकारी असतील त्यांच्यामार्फत फक्त आदिवासींना जोडण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने ही जी 5वी अनुसूची आहे, 6वी अनुसूची आहे, ही काही अशी उपकार म्हणून दिलेली नाही, तर याच्या पाठीमागं आदिवासींच्या क्रांतिकारकांनी केलेला उठाव आहे. किंवा एखाद्याला वाटलं बुवा चला बुवा आदिवासींसाठी आपण एक 5वी अनुसूची तयार करावी असं नाही, तर त्याची पार्श्वभूमी अशी तयार झाली होती. मग त्याच्यामध्ये बिरसा मुंडांचा उठाव असेल 1900 पर्यंतचा, ह्या सगळ्या घटनांचा इंग्रजांनी अभ्यास करून आदिवासी पुन्हा आक्रंदून उठू नयेत म्हणून एक संरक्षण म्हणून, एक स्वशासन म्हणून अशा पद्धतीनं जी 5वी अनुसूची तयार केलेली आहे. त्या 5व्या अनुसूचीच्या एक बाबी पाहण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी ह्या 5व्या अनुसूचीविषयी काय म्हटले ते आपण जरा बघू आणि मग थोड्या त्यातल्या बाबी बघू. बघा, जेव्हा संविधान तयार झालं आणि तयार करत असताना प्रौढ मतदानाचा विषय आला, त्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर हट्टन आणि जयपाल मुंडा यांच्यामध्ये चर्चा झडली आणि त्यानंतर मग आदिवासींना 5व्या अनुसूचीमध्ये एक प्रशासन व्यवस्था देण्यात आली. तर ह्याविषयी जेव्हा डॉक्टर आंबेडकर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मुंबईला भरलं होतं 6 मे 1945, त्यामध्ये काय बोलले होते बघा. यह स्पष्ट है कि मैंने अपने प्रस्ताव में आदिवासी जनजातियों को शामिल नहीं किया, यद्यपि उनकी संख्या आंग्ल भारतीय और पारसियों से अधिक है. मैं कारण बताना चाहता हूं कि मैंने अपनी योजना में उन्हें क्यों नहीं शामिल किया है. आदिवासी जनजातियों में अभी तक ऐसी राजनीतिक सूझबूझ हासिल नहीं की है जिसे वे अपने राजनीतिक अवसरों का सर्वोत्तम उपयोग कर सके. वह आसानी से बहुसंख्यक अथवा अल्पसंख्यक वर्ग के हाथों का खिलौना बन जाते हैं और इस प्रकार वे अपना संतुलन बिगाड़ देते हैं. म्हणजे बघा, या ठिकाणी आंबेडकरांना असं म्हणायचं आहे की आदिवासी जनजातियों में अभी तक ऐसी राजनीतिक सूझबूझ हासिल नहीं की है. ही ओळ महत्वाची आहे. आणि वे आसानी से बहुसंख्यक अथवा अल्पसंख्यक वर्ग के हाथों का खिलौना बन जाते. ह्या दोन ओळी फार महत्वाच्या आहेत. आदिवासी राजकारणामध्ये रस घेत नाहीत हे तर स्पष्टच आहे. आता आरक्षित जागा असल्यामुळं आपले प्रतिनिधी संसदेमध्ये जातात. जर आरक्षित जागा नसत्या तर काय परिस्थिती असते हा विचार करा. एक ओळीचं मला महत्वाची सांगायची की बहुसंख्यक अथवा अल्पसंख्यक वर्ग के हाथों का खिलौना बन जाते हैं. या ठिकाणी आदिवासी संस्कृतीचा संबंध येतो की विश्वास. आदिवासी सहजच विश्वास टाकून जातो, परंतु त्याच्या विश्वासाचा विश्वासघात केला जातो की कुठल्याही एका समाजाच्या अधीन होऊन जातो तो. आणि विश्वासानं, ह्या विश्वासानं की हा समाज किंवा ह्या समाजाची माणसं आपलं नुकसान करणार नाहीत. परंतु आज परिस्थिती काय आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि ही जी 5वी आणि 6वी अनुसूची आहे ही स्वशासन आणि संरक्षणासाठी का दिलेली आहे ह्याचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. आता ही 5वी आणि 6वी अनुसूची आहे, याच्या काही ठळक बाबी मी सांगतो.
आणि मग आपण काही गोष्टी त्यातल्या बघूया. पाचव्या अनुसूचीमध्ये जे इलेक्शन होतंय ते इलेक्शन नसून सिलेक्शन व्हायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की पाचव्या अनुसूचीमध्ये आमदार खासदार निवडायचेच नाही का? तर तसं नाही. आपले आमदार खासदार संसदेमध्ये जातील, परंतु इकडच्या पाचव्या अनुसूचीमध्ये निवडणूक आयोग असेल किंवा जे पक्ष आहे ते पक्ष उमेदवार उभे करू शकणार नाही. आपले जे पाचव्या अनुसूचीमधले उमेदवार आहेत हे सिलेक्शन पद्धतीने जातील, इलेक्शन पद्धतीने नाही. हे फार महत्त्वाचं आहे. कारण की काय होतं बघा, आजच्या घडीला जर सगळ्या पक्षांचा आपण अभ्यास केला तर एकही पक्ष आदिवासींचा नाही. आणि पाचव्या अनुसूचित जर आदिवासींसाठी आहे तर मग बिगर आदिवासी पक्षातले उमेदवार, बिगर जे पक्षप्रमुख असतील किंवा पक्षाची लोक असतील ते आदिवासी एरियामध्ये राखीव जागा असल्यामुळं एस टीचे जरी उमेदवार उभे करत असतील, परंतु तो त्या पक्षाचा उमेदवार होतो आणि तो उमेदवार निवडून आल्यानंतर तो त्या पक्षाचा अजेंडा चालवणार आहे. तो अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी काम कमी आणि त्या पक्षाची धोरणं राबवण्यासाठी काम जास्त करतो. हे होतंय. म्हणजे जसं आंबेडकर म्हणत होते की वे अल्पसंख्याक या बहुसंख्याक लोगों के हाथों का खिलौना बन जाते हैं, तर हे इथं लागू पडतं. तर अशी ही जी पाचवी अनुसूची आहे ती पाचवी अनुसूची आपण थोडक्यात बघूया. बघा, हिंदी ट्रान्सलेट केलेलं आहे याचं इंग्रजीचं. काही इंग्रजी शब्द आणि हिंदी ट्रान्सलेट चुकू शकतात, परंतु त्यातला आशय फार महत्त्वाचा आहे. पाचवी अनुसूची, अनुसूचित क्षेत्रों और अनुसूचित जनजातियों के प्रशासन और नियंत्रण के बारे में उपबंध. ह्याच्यामध्ये भाग क, भाग ख, भाग ग आणि भाग घ असे 4 भाग आहेत. हे फार महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये भाग क मध्ये काय म्हटलंय बघा, निर्वचन. इस अनुसूची में जब तक की संदर्भ से अन्यथा अपेक्षित न हो राज्य के अंतर्गत असम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम राज्य नाही है. म्हणजे हे राज्य नाही आहे म्हणजे ह्या राज्यांना 6वी अनुसूची आहे. आणि जी 10 राज्य, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, अशी काही जी 10 राज्य आहेत, मध्य प्रदेश असेल, तर ह्या सगळ्या 10 राज्यांना 5वी अनुसूची लागू आहे असं म्हटलं गेलं आहे. या संविधानामध्ये तर उल्लेख नाही, परंतु खरं तर 30 राज्यांमध्ये आदिवासी राहतात. 30 राज्यांमध्ये 5वी अनुसूची लागू पाहिजे, परंतु 10 राज्यांना सध्या लागू केलेले आहे. याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे, अनुसूचित क्षेत्रों में किसी राज्य की राज्य कार्यपालिका शक्ति इस अनुसूची के उपबंधों के अधीन रहते हुए किसी राज्य की कार्यपालिका शक्ति का विस्तार उसके अनुसूचित क्षेत्रों पर है. आता मला सांगा, या ठिकाणी स्पष्टच म्हटलेलं आहे की किसी राज्य की कार्यपालक शक्ति का इस अनुसूची के उपबंधों के अधीन रहते हुए अनुसूचित क्षेत्रों पर विस्तार है. म्हणजे जे राज्याचे कायदेमंडळ आहे, जे कायदे बनवणार आहे, ते कायदे ज्यावेळेस 5व्या अनुसूचीमध्ये येतील त्यावेळेस 5व्या अनुसूचीचे उपबंध काय आहेत, नियम काय आहेत, 5व्या अनुसूचीचा उद्देश काय आहे, त्या उद्देशाला अनुसरून ते कायदे बनवले गेले पाहिजेत. अशा पद्धतीचा अर्थ आपण इथे काढायला हवा. याच्यामध्ये तिसरी बाब आहे, अनुसूचित क्षेत्रों के प्रशासन के संबंध में राष्ट्रपति को राज्यपाल द्वारा प्रतिवेदन. ऐसे प्रत्येक राज्य का राज्यपाल जिसमें अनुसूचित क्षेत्र है प्रतिवर्ष या जब भी राष्ट्रपति अपेक्षा करे उस राज्य के अनुसूचित क्षेत्रों के प्रशासन के संबंध में राष्ट्रपति को प्रतिवेदन देगा और संघ की कार्यपालिका शक्ति का विस्तार राज्य के उक्त क्षेत्रों के प्रशासन के बारे में निर्देश देने तक होगा. बघा, इथं सुद्धा खूप महत्त्वाच्या ओळी अंडरलाइन करून ठेवायला पाहिजेत की कार्यपालिका शक्ति का विस्तार राज्य को उक्त क्षेत्रों के प्रशासन के बारे में निर्देश देने तक होगा.
या ठिकाणी 5व्या अनुसूचीमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचं जे शासन असेल, इतर 5वी अनुसूची सोडून कायदे सगळीकडे लागू होतील, परंतु या ठिकाणी राज्यपाल महत्वाचा आहे. आणि राज्यपाल राष्ट्रपतींना प्रत्येक वर्षी किंवा राष्ट्रपती जेव्हा मागतील त्यावेळेस ह्या 5व्या अनुसूचीचे प्रशासन कसं आहे, काय कमी जास्त आहे, हे अहवालामार्फत राष्ट्रपतींना कळवायला पाहिजे असं म्हटलं आहे. यानंतर भाग ख मध्ये बघा, हा फार भाग ख महत्वाचा आहे. अनुसूचित क्षेत्र और अनुसूचित जनजातियों का प्रशासन और नियंत्रण. ह्या अनुसूचित क्षेत्राचं प्रशासन कसं असेल, ह्याचं नियंत्रण कसं केलं जाईल, तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की जनजाति सलाहकार परिषद. ऐसे प्रत्येक राज्य में जिसमें अनुसूचित क्षेत्र है, यदि राष्ट्रपति ऐसा निर्देश दे कि किसी राज्य में भी जिसमें अनुसूचित जनजाति नहीं है किंतु अनुसूचित क्षेत्र नहीं है, एक जनजाति सलाहकार परिषद स्थापित की जाएगी जो 20 से अनधिक सदस्य से मिलकर बनेगी. अनुसूचित क्षेत्रामध्ये एक सल्लागार परिषद असेल. आता सल्लागार परिषद आहे, ट्रायबल ॲडवायझरी कमिटी आहे, आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये 20 सदस्य असतील आणि त्या 20 मध्ये 3/4 हे जे विधानसभेने निवडून दिलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत ते असायला पाहिजेत. अशा पद्धतीनं इथं हे जनजाति सलाहकार परिषद सांगितलेले आहे. परंतु यदि उस राज्य की विधानसभा में अनुसूचित जनजातियों के प्रतिनिधि की संख्या जनजाति सलाहकार परिषद में ऐसे प्रतिनिधि से भरे जाने वाले स्थान की संख्या से कम है तो शेष स्थान उन जनजातियों के अन्य सदस्य से भरे जाएंगे. आणि जर समजा विधान परिषदेचे जे अशा पद्धतीनं उमेदवार कमी असतील, 20 पेक्षा 3/4 भरत नसतील, तर त्या ठिकाणी इतर आदिवासी उमेदवारांमधून त्या सल्लागार परिषदेमध्ये सदस्य घ्यायला पाहिजेत अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. जनजाति सलाहकार परिषद का यह कर्तव्य होगा कि वह उस राज्य की अनुसूचित जनजातियों के कल्याण और उन्नति के संबंधित ऐसे विषयों पर सलाह दे जो उसकी राज्यपाल द्वारा निर्दिष्ट किए जाए. जे काही कायदे 5व्या अनुसूचीसाठी येतील ते कायदे अगोदर ह्या सल्लागार परिषदेकडे जायला पाहिजेत आणि त्या सल्लागार परिषदेचा सल्ला घेतल्यानंतर राज्यपाल ते कायदे लागू करतील. अशा पद्धतीनं स्पष्ट म्हटलेलं असताना आज जर तुम्ही अभ्यास केला तर ह्या सल्लागार परिषदेच्या बैठका होतात का, सगळे कायदे या सल्लागार परिषदेच्या माध्यमातून जातात का, हा प्रश्नच आहे. दुसरी गोष्ट मला इथं मुद्दाम नमूद करायची आहे की ही जी सल्लागार परिषद आहे, ह्या सल्लागार परिषदेमध्ये जो अध्यक्ष आहे तो अध्यक्ष मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्रीच्या हाताखाली इतर सदस्य कसे काय सल्ला देऊ शकतील, कारण की तिथं दबाव असणार आहे. मग या ठिकाणी एकतर आदिवासी विकास मंत्री अध्यक्ष असावा अशा पद्धतीनं रचना केली गेली पाहिजे होती. परंतु या ठिकाणी 5व्या अनुसूचीला नुसतं नावापुरतं कसं दाखवलं जाईल ह्या पद्धतीनं षडयंत्र चाललेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी राज्यपालांना काही महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत की त्या सल्लागार परिषदेमधल्या सदस्यांची नियुक्ती करणं, त्या सल्लागार परिषदेच्या बैठका बोलवणं, अशा पद्धतीनं काही नियम दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये 5वा मुद्दा आहे अनुसूचित क्षेत्रों को लागू विधि. इस संविधान में किसी बात के होते हुए भी राज्यपाल लोक अधिसूचना द्वारा निर्देश दे सकेगा कि संसद का यह उस राज्य के विधानमंडल का कोई विशिष्ट अधिनियम उस राज्य को अनुसूचित क्षेत्र या उसके किसी भाग को लागू नहीं होगा अथवा उस राज्य के अनुसूचित क्षेत्र या उसके किसी भाग को ऐसे अपवादो. मराठीतच सांगतो याचं. राज्यपालाला हा अधिकार दिलेला गेला आहे की एखादा कायदा, मग तो संसदेने पाठवलेला असू द्या किंवा विधानमंडळाने, हा कायदा अनुसूचित एरिया सोडून सगळीकडे डायरेक्ट लागू होऊ शकतो. परंतु इथं अडथळा राज्यपालांचा करून ठेवलेला आहे 5व्या अनुसूचीमध्ये. आणि राज्यपालांनी
पितृक पद्धतीने म्हणजे आदिवासींचा विचार करून तो कायदा 5व्या अनुसूचीमध्ये लागू होऊ शकतो की नाही होऊ शकत, हे आदिवासींच्या जीवनशैली, आदिवासींच्या रूढी परंपरा ह्या सगळ्या लक्षात घेऊन, आदिवासींना तो कायदा तारक आहे का मारक आहे हे लक्षात घेऊन तो राज्यपालांना अधिकार दिला गेलेला आहे. परंतु आज काय होतंय, डायरेक्ट कायदे आले की जसेच्या तसे 5व्या अनुसूचीला लावून टाकले जातात. मग हे संविधानिक काम आहे की असंविधानिक काम आहे हा विचार करायला पाहिजे. त्यानंतर राज्यपाल किसी राज्य में किसी ऐसे क्षेत्र की शांति और सुशासन के लिए विनिमय बना सकेगा जो तत्समय अनुसूचित क्षेत्र है. म्हणजे अशा पद्धतीनं राज्यपालांना खूप चांगले अधिकार या 5व्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. म्हणजे इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की या ठिकाणी 5व्या अनुसूचीमध्ये मुख्यमंत्र्यांचा काहीच रोल नाही. मुख्यमंत्र्यांना जेही काही करायचं आहे ते राज्यपालांच्या माध्यमातून आणि जी सल्लागार परिषद असते आदिवासींची त्याच्या माध्यमातूनच सगळं करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 5व्या अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेली जे आदिवासींची सुरक्षा आहे, म्हणजे आदिवासींसाठी जे निर्णय घेतले जातात, जे शोषण फार पूर्वीपासून होत आले आदिवासींचं, ते कशा पद्धतीनं केलं गेलंय हे इतिहासाच्या माध्यमातून सांगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या आपल्या एका तासाच्या पिरियडमध्ये त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगता येत नाहीत. फक्त काही गोष्टी पॉईंट आउट करून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 5वी अनुसूची सुद्धा 15-20 मिनिटाचा मुद्दा नाही. एक एक ओळीवरती एक एक नमुना उदाहरण दाखवून ती गोष्ट समजून घ्यावी लागते. तर या ठिकाणी एक भाग सांगून फक्त मी माझं आजचं व्याख्यान संपवण्याचा प्रयत्न करतो की भाग ग याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्र, इस संविधान में अनुसूचित क्षेत्र पद से ऐसे क्षेत्र अभिप्रेत है जिन्हें राष्ट्रपति आदेश द्वारा घोषित कर सके. राष्ट्रपतीला हा अधिकार आहे की एखादा भाग अनुसूचित क्षेत्राचा आहे की नाही, पण हा भाग ठरवण्यासाठी काही जे निकष आहेत ते निकष लक्षात घ्यायला पाहिजेत किंवा राज्यपालांशी चर्चा करायला पाहिजे. अशा पद्धतीने या भाग ग मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पॅरा 5 मध्ये की जी आदिवासींच्या एरियातली जमीन आहे, जे जसं की आता पेसा मध्ये ग्रामसभेला तो अधिकार दिलेला आहे की एखादी जमीन जर राज्य शासनाला घ्यायची असेल किंवा कुठल्याही केंद्र शासनाला घ्यायची असेल, कुठल्याही बिगर आदिवासींना घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ग्रामसभेची परवानगी घेणं हे आवश्यक आहे. आणि ग्रामसभा जेव्हा परवानगी देईल त्याच वेळेस ती जमीन हस्तांतरित होऊ शकते. अशा पद्धतीनं बऱ्याचशा साऱ्या गोष्टी या 5व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे 5व्या अनुसूचीचं संशोधन संसद करू शकते. 5व्या अनुसूचीच्या प्रशासनासाठी 275व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की निधी कसा उपलब्ध होऊ शकतो. अशा बऱ्याचशा साऱ्या गोष्टी या 5व्या अनुसूचीमध्ये आहेत. तर ही 5वी अनुसूची खरं तर प्रत्येक आदिवासींनी समजून घ्यायला हवी की ज्याच्यामध्ये आदिवासींच्या मतानुसार त्यांच्या समजुतीनुसार विकास व्हायला पाहिजे. परंतु आजपर्यंत जर पाहिलं आपण तर आदिवासींसाठी खूप साऱ्या योजना बनवल्या गेल्या, खूप सारे उपक्रम राबवले गेले, परंतु तरीही आदिवासींचा विकास झालेला नाही. त्याला कारण हेच की फक्त त्याचा जो वापर केला गेला, 5व्या अनुसूचीमधले जर अधिकार वापरले गेले असते, जसं की मी सांगितले की 5व्या अनुसूचीमध्ये कुठल्याही पक्षाचं काहीच काम नाही, कारण की पक्षपद्धतीच या ठिकाणी नको आहे. या ठिकाणी जे आपण उमेदवार निवडून देणार आहोत ते संसदेचे असतील, विधान परिषदेचे असतील, ते आदिवासी निवडून देणार आहेत. आणि ते जेव्हा निवडून देतील आपल्या पद्धतीनं त्यावेळेस ते आदिवासींसाठी काम करणार आहेत, पक्षांसाठी काम करणार आहेत. हा फार महत्त्वाचा मुद्दा या 5व्या अनुसूचीच्या अनुषंगानं आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं आज
उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवर मी माझ्या पद्धतीनं आदिवासी इतिहास, आदिवासी संस्कृती आणि त्यानिमित्तानं आदिवासींचे अधिकार, संविधानिक अधिकार काय ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मला ऐकून घेतलं. सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. जय आदिवासी, जय बिरसा.